मंडळी, एका बाजूला अमेरिका आणि इस्रायल तर दुसऱ्या बाजूला इराण या युद्धामुळे सध्या संपूर्ण जगाला हादरवून सोडलंय. अचानक सुरू झालेल्या या संघर्षामुळे सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागतोय. आतापर्यंत या युद्धात हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. तरी सुद्धा हे युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. उलट परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चाललीय. जगातले अनेक देश या युद्धामुळे त्रस्त झालेले दिसत आहेत, पण या सगळ्या गोंधळात एक व्यक्ती मात्र शांतपणे या परिस्थितीकडे पाहत आहे, आणि ती व्यक्ती म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन. या युद्धामुळे पुतीन पुन्हा एकदा जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेत. इराणला गुप्त माहिती पुरवण्याच्या आरोप असो किंवा प्रत्यक्ष युद्ध न लढताही अमेरिकेला अडचणीत आणण्याची रणनीती असो, रशिया या संपूर्ण परिस्थितीचा फायदा घेताना दिसतोय. विशेष म्हणजे काही काळापूर्वी भारतानं रशियाचं तेल खरेदी केल्यामुळे त्यावर दंडात्मक शुल्क लावण्याचा विचार करणारी अमेरिका आज स्वतःच भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याचा सल्ला देताना दिसते. म्हणजे या संपूर्ण संघर्षात रशिया दोन्ही बाजूंनी तणावाचा फायदा घेत आहे. रशियाचं हे स्पष्ट म्हणणं आहे की तेल आम्ही देऊ, पण आधीसारखी सवलत म्हणजे डिस्काउंट किंवा सबसिडी आता विसरून जावा. म्हणूनच अमेरिका इराण युद्धामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन नेमके कसे मजबूत होत आहेत आणि या युद्धातून रशिया कसा फायदा मिळवत आहे याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे इराण इस्रायल युद्ध सुरू झालं आणि हळूहळू या संघर्षाच्या झळा इतर देशांनाही बसू लागल्या. इस्रायलने अमेरिकेच्या मदतीनं इराणचं मोठं नुकसान केलं. त्यानंतर इराण ही बदल्याच्या भूमिकेत आला आणि त्यांनी 8 पेक्षा जास्त देशांवर हल्ले केले. यामुळे या युद्धाचं रूपांतर मोठ्या महायुद्धात होऊ शकतं अशी भीती जगभर निर्माण झाली होती. सध्या परिस्थिती थोडी शांत झाल्यासारखी दिसते, पण तज्ज्ञांच्या मते हे युद्ध कधीही पुन्हा भडकू शकतं. या युद्धामुळे अनेक देशांचं मोठं नुकसान झालंय. अरब देशांमधून येणाऱ्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झालाय. आंतरराष्ट्रीय व्यापारावरही याचा मोठा परिणाम झालाय आणि इतकंच नाही तर युद्धामुळे हवाई वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पण या सगळ्यात रशियाचा फायदा होतोय अशी चर्चा रंगली आहे. पण असं का बोललं जातंय त्याची कारण आपण समजून घेऊयात. इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रतिष्ठा वाढताना दिसते. कारण या संघर्षाच्या काळात पुतीन यांनी अनेक अरब देशांवरचा संभाव्य धोका थांबवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. 7 मार्च रोजी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसौद पजेश्किन यांनी शेजारच्या देशांची माफी मागितली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जर शेजारी देशांच्या भूमीतून इराणवर हल्ला झाला नाही तर इराण देखील त्या देशांवर हल्ला करणार नाही. या निर्णयामागे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची महत्वाची भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. कारण 6 मार्चच्या रात्री उशिरा पुतीन यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसौद पजेश्किन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. यापूर्वी पुतीन यांनी युएई, बहरीन आणि कतार या देशांच्या नेत्यांशीही संवाद साधला होता. या चर्चेत त्यांनी आश्वासन दिलं की इराणशी बोलून अरब देशांवरील हल्ले टाळण्याचा प्रयत्न केला जाईल. रशियाच्या क्रेमलिन कार्यालयानेही सांगितलंय की पुतीन यांनी युद्ध थांबवून चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलंय. ते आखाती देशांशी सतत संपर्कात आहेत आणि युद्ध तात्काळ थांबवण्याची मागणी करत आहेत. इतकंच नाही तर रशियाने यूएस, इस्रायल आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्याची ऑफरही दिली आहे. या सगळ्या घडामोडींमुळे मध्य पूर्वेत पुतीन यांची प्रतिष्ठा वाढल्याचं दिसतंय. यासोबतच मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा सगळ्यात मोठा परिणाम एका महत्वाच्या समुद्री मार्गावर झालाय. हा मार्ग म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. हा अरुंद जलमार्ग पर्शियन गल्फला, गल्फ ऑफ ओमान आणि पुढे अरबी समुद्राशी जोडतो. या मार्गाच्या उत्तरेला इराण तर दक्षिणेला ओमान आणि युएई हे देश आहेत. सुमारे 167 किलोमीटर लांब आणि 33 किलोमीटर रुंद असलेल्या या सामुद्रधुनीतून जगातल्या जवळपास 20% तेल आणि वायूचा पुरवठा होतो. त्यात विशेष म्हणजे जगातल्या सगळ्यात जास्त तेल वापरणाऱ्या देशांपैकी भारत आणि चीन या दोन्ही देशांचं जवळपास अर्ध तेल याच मार्गाने येतं. तसंच वेस्टर्न कंट्रीज पर्यंतही याच मार्गाने मोठ्या प्रमाणात तेल पोहोचतं. मात्र युद्धामुळे ही संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे भारतातल्या रिफायनरीजमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादनावरही परिणाम झालाय. चीनलाही याचा मोठा फटका बसलाय. युद्धाच्या पहिल्याच आठवड्यात जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर जवळपास 35% वाढलेत आणि या दरम्यान अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं की युद्धामुळे युनायटेड स्टेट्सने भारताला रशियन तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची तात्पुरती परवानगी दिली आहे. परंतु ब्लूमबर्गच्या माहितीनुसार भारताने ही सूट मिळण्यापूर्वीच रशियाकडून जवळपास 1 कोटी बॅरलपेक्षा जास्त तेल खरेदी केलं होतं. जानेवारी 2026 मध्ये भारताच्या तेल आयातीत रशियाचा वाटा हा 19.3% होता, जो डिसेंबर 2022 नंतरचा सगळ्यात कमी आहे. मात्र रशिया आता भारताची 40% तेलाची गरज पूर्ण करण्यास तयार आहे असंही म्हणलं जात आहे. दरम्यान द हिंदू या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रशियन तेल आता पूर्वीसारखं स्वस्त मिळणार नाहीये, कारण चीन देखील या तेलासाठी स्पर्धा करते. याआधी भारताला रशियाकडून जागतिक क्रूड ऑइल बेंचमार्क ब्रेंट क्रूड पेक्षा $15 ते $20 प्रति बॅरल
स्वस्त तेल मिळत होतं, म्हणजे डिस्काउंट, सबसिडी असं सगळं पकडून. पण आता रशिया हेच तेल ब्रेंट या बेंचमार्क पेक्षा $2 ते $4 महाग विकू शकतं. युरोपमधली ऊर्जा विषयक थिंक टँक सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरचे सहसंस्थापक लॉरी यांच्या मते मध्य पूर्वेतल्या युद्धामुळे रशियाचा तेल व्यापार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो आणि त्यातून रशियाला प्रचंड नफा मिळू शकतोय. बाकी या युद्धात रशिया थेट सहभागी नसला तरी त्याचा फायदा घेत असल्याचं दिसतंय. इराणने मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या अनेक लष्करी तळांवर अचूक हल्ले केले. यात जॉर्डन मधल्या महत्वाच्या रडार यंत्रांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येतंय. काही अहवालानुसार इराणी क्षेपणास्त्रे इतक्या अचूकपणे अमेरिकन ठिकाणांना लक्ष्य करत आहेत, याच्या माग मॉस्कोकडून मिळालेली गुप्त माहिती कारणीभूत असू शकते. म्हणजे रशिया प्रत्यक्ष युद्धात उतरला नसला तरी इराणला माहितीच्या माध्यमातून मदत करून अमेरिकेवर दबाव निर्माण करतोय. यामुळे रशियाला दोन स्तरांवर फायदा होताना दिसतोय. एकीकडे अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र या संघर्षात अडकले, तर दुसरीकडे रशिया स्वतः न लढता जागतिक राजकारणात आपले वर्चस्व दाखवत आहे. त्यामुळे या युद्धातनं रशिया शांतपणे पण प्रभावीपणे आपली ताकद दाखवायचं दिसून येतंय. तसंच या युद्धाचा आणखीन एक मोठा फायदा रशियाला होतोय, तो म्हणजे अमेरिकेचा युद्धात होणारा खर्च. या युद्धात इराणला रोखण्यासाठी अमेरिकेने पॅट्रियॉट आणि थाड यांसारख्या महागड्या एअर डिफेन्स सिस्टीम तैनात केल्यात. एका पेट्रियट मिसाईलचा खर्च सुमारे $3 दशलक्ष, म्हणजे जवळपास 27 कोटी रुपये आहे. तर दुसरीकडे इराण मात्र स्वस्तातले ड्रोन वापरून हल्ले करते, ज्याची किंमत फक्त $20,000 ते $50,000 एवढीच आहे. म्हणजे एक स्वस्त ड्रोन पाडण्यासाठी अमेरिकेला त्याच्या किमतीपेक्षा अनेक पट जास्त पैसा खर्च करावा लागतोय. यामुळे अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यावरही ताण येत असल्याची चर्चा आहे. द न्यूयॉर्क टाइम्स आणि द वॉशिंग्टन पोस्ट यांच्या अहवालानुसार मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिकेची आधुनिक शस्त्रे मोठ्या प्रमाणात वापरली जातात आणि याचा परिणाम अमेरिकेकडून युक्रेनला मिळणाऱ्या शस्त्रसाठ्यावर होऊ शकतो. कारण जर अमेरिकेचे लक्ष आणि संसाधने मध्य पूर्वेकडे वळली तर युक्रेनला वेळेवर एअर डिफेन्स मिसाईल्स मिळणं कठीण होऊ शकतं. आणि जर असं झालं तर रशियाला युक्रेनवर आणखी मोठे हल्ले करण्याची संधी मिळू शकते. म्हणजे मिडल ईस्ट मधलं हे युद्ध अप्रत्यक्षपणे रशियासाठी फायदेशीर ठरत आहे. यासोबतच या युद्धामुळे पुतीन यांना आणखीन एक मोठा राजकीय फायदा मिळू शकतो. सध्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये पुतीन यांची प्रतिमा ही अनेक वर्षांपासून आक्रमक नेता अशी राहिली आहे. कारण रशियाने 2008 मध्ये जॉर्जिया, 2014 मध्ये क्रिमिया आणि 2022 मध्ये युक्रेनवर हल्ले केले होते. त्यामुळे अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आणि जवळपास $300 अब्ज परकीय चलन साठाही गोठवला होता. मात्र आता मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतीन स्वतःची शांतता दूत अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी युद्धविराम आणि चर्चेसाठी मध्यस्थीची ऑफर देत जगाला असा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय की पाश्चात्य देश युद्ध सुरू असताना रशिया ते थांबवण्याचा प्रयत्न करते. विश्लेषकांच्या मते जर रशिया या संघर्षात शांतता प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकला तर आशिया आणि मध्य पूर्वेत त्याचं महत्व परत एकदा मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. एकीकडे ऊर्जा पुरवठा आणि दुसरीकडे राजनैतिक मध्यस्थी या दोन्ही माध्यमातून पुतीन स्वतःला जागतिक राजकारणात एक महत्वाचा पर्याय म्हणून उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर मध्य पूर्वेत सुरू असलेलं हे युद्ध केवळ इराण आणि इस्रायल किंवा अमेरिकेपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. या संघर्षाचा परिणाम जागतिक राजकारण, ऊर्जा बाजार आणि आंतरराष्ट्रीय शक्ती संतुलनावरही होताना दिसतोय. आणि या सगळ्या परिस्थितीत पुतीन आणि रशिया शांतपणे, म्हणजे फक्त आपलं डोकं लावून फायदा घेताना दिसत आहेत. तेलाच्या वाढलेल्या मागणीपासून ते राजनैतिक मध्यस्थीपर्यंत अनेक स्तरांवर रशिया आपलं स्थान मजबूत करत आहे. आणि आता पुढे हे युद्ध कोणत्या दिशेने वळणार आणि त्याचा जगावर नेमका काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण सध्या तरी या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशिया पुन्हा एकदा जागतिक राजकारणात प्रभावीपणे उभा राहत असल्याचं स्पष्ट दिसतंय. बाकी तुम्हाला या सगळ्या घडामोडीबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.